नहीं मैं थोड़ा थी हाँ बोल तोच आहे तोच आपण पाहिलं तर तरुणाई अतिशय वेगाने गाडी चालवते. इथे एक अनोखा उपक्रम पाहतोय जितेंच्या माध्यमातून सन्माननीय जितेंद्र मोदी यांच्याकडून महाराष्ट्र लाईफच्या स्वरूपामध्ये ते हेल्मेट दिले जाणार आहे आणि पहिलं हेल्मेट अर्थात पहिलं सुरक्षा कवच मिळाले ते सूरजला. अफलातून फलंदाजी केली, तब्बल 56 धावा आणि त्यामध्ये 7 षटकार. त्याबरोबर एक वैयक्तिक पारितोषिक जितेंद्रने ते सुद्धा द्यायचं आहे. तब्बल 600 रुपये अध्याय मालक अर्थात दत्ताराम केरकर यांच्या माध्यमातून एक एक प्रतिनिधी मॅच कोणाचे आहेत एक एक प्रतिनिधी अभिनंदन सूरज. पुढच्या स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. बेडोसी संघ आणि त्याचप्रमाणे कोणत्यांची संघ आपला 12 खेळाडू कृपया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. कुलस्वामिनी बेडोसी आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स कोणत्यांची गोष्टी दोन्ही संघांना विनंती असणार आहे की आपण आपला 12 खेळाडू कृपया बेरोशी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. माऊली स्पोर्ट्स अर्थात प्रत्येक संघाने मित्रांनो या जीपीएल मध्ये जर आपण पाहिलं तर आपले खेळाडू आपल्या गावातले खेळाडू रिटर्न करण्याकडे लक्ष दिले आणि आपण जर पाहिलं तर अर्थात बेरोसी संघामध्ये बेरोसी संघाच्या खेळाडूंचा भाडा आहे. त्याचप्रमाणे कोणत्यांची गोटी संघामध्ये आपण जर पाहिलं तर गोटी संघाचेच 2 फलंदाज जे आपण ग्रामीण विभागाच्या ज्या स्पर्धा होतात तेव्हा फलंदाजी करणारा सुहास आणि चेतन ही जोडी आपण मैदानात पाहतोय. तेजस माफ करा, सुहास आणि तेजस 5 षटकांचा सामना असणार आहे. 2 षटके पाहत पहिल्या षटक घेऊन आलेला गोलंदाज कुलस्वामिनी बेरोसी संघाकडून अर्थात संकेत पाटील. कुरु संघाचा हा अष्टपैलू खेळाडू पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू ऑप्शनच्या बाहेर चेंडू पडल्यानंतर थोडासा वेळ सुहासच्या बॅटचा आपल्या चेंडूचा स्पर्श घेऊन चेंडू गेल्याचा खंडन केल्याचा निर्धार. चेंडू 15 नंबरची जर्सी परिधान केलेला एक उमदा खेळाडू थोडा स्वतंत्र पहिला पण चेंडूवर धाव जात नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. यावेळी ऑप्शनच्या थोडासा बाहेर पण नक्कीच वैध चेंडू असणार आहे. ऑन द लाईन किंवा लाईनच्या थोडासा आत गेलेला चेंडू अप्रतिम चॅनल ज्याला मानलं जातं अशा ऑप्शनच्या बाहेर चॅनल पकडून संकेत पाटील गोलंदाजी करतो. सलग 2 चेंडू निर्धाव. यावेळी मात्र चेंडू आत आला आणि सुहासच्या बॅटची कडा घेऊन चेंडू विचारला विचारला विश्लेषण
इनिंग अप्रतिम गोलंदाजी आपल्याला संकेत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिलं षटक पवारचं षटक. स्वयंसेवकांना विनंती असणाऱ्या कृपया मैदानावर पाणी घेऊन जायचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावांपर्यंत नजर मारली. सुरुवाती खूप मोठी विकेट मात्र गमावली आणि संकेत पाटील हे षटक मात्र यशस्वी ठरते. दुसरं पवारचं षटक घेऊन कोण येणार नक्कीच काय करू? हा? 50 वर देऊ आता. हॅलो नक्कीच दुसरं षटक घेऊन आलेला आहे. बेलाची संघाचा एक स्टार गोलंदाज प्रणय सोपेकर ज्याच्या खात्यावर हे पवारचं दुसरं षटक कर्णधार निखिलने सोडवलं. कॅपॅसिटी तर नक्कीच आहे मित्रांनो. हे मात्र खूप मोठं स्टेज आहे. इथे जर आपण पाहिलं तर खूप कसोटी लागणारा प्रणय थोडासा इंजुअर झाला होता. आता मात्र या सामन्यामध्ये हल्ला गोल करावा लागेल तो नवनीत स्पोर्ट्स संघाचा गोलंदाजांना. पहिला चेंडू वाईड ओव्हरमध्ये प्रणय सोपेकर मागे. टायमिंग झालेलं नाहीये. चेंडू मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. पंचांकडून इशारा येतोय नो चेंडू अर्थात बीमर ज्याला म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तो चेंडू प्रणयच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि यावर 2 धावा पळून अर्थात एकूण 3 धावा आल्यात. धाव संख्या 1 बाद 6. पंच फ्री हिट आहे याची नोंद घ्यायची आहे. फलंदाजांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे. फ्री हिट आहे. फील्ड बदलणार नाहीये. जर नो चेंडू असेल तर फ्री हिटच्या चेंडूवर फील्ड बदलता येणार नाहीये. याची सुद्धा फील्ड बदलता येणार नाहीये. नक्कीच पहिला वैध चेंडू या षटकामधला येतोय प्रणय सोपेकरच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि अल्पेश सुद्धा बाद झालाय. कम ऑन डीजे. जिंकलेली आहेत. तो केदार आता ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. प्रणय सोपेकर पुढचा चेंडू. प्रणय सोपेकरचा हा चेंडू इथे अप्रतिम प्रयत्न. खर तर या झेलवर पोहोचणंच कठीण होतं. अमोल मात्र पोहोचला मात्र चेंडू त्याच्या हातात विसावला नाही. खूप चांगला प्रयत्न. केदारला मात्र जीवदान मिळतंय. 1 धाव सुद्धा मिळते. धाव संख्या 2 बाद 7. नक्कीच कर्णधार निखिल कडून सुद्धा कौतुक होतंय. खूप चांगला प्रयत्न होता. ग्राउंडच्या जवळ झेल घेण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र गोलंदाज प्रणयचा सामना करतोय. तेजसच्या बॅट मधून हा एक हाफ हार्टेड फटका आलाय. क्षेत्ररक्षक सागर काटकरने एक सोपा झेल घेतलाय. कम ऑन डीजे. मात्र गोलंदाज प्रणयचा सामना करतोय. तेजसच्या बॅट मधून हा एक हाफ हार्टेड फटका आलाय. क्षेत्ररक्षक सागर काटकरने एक सोपा
माऊली स्पोर्ट्स संघाची आपल्याला थोडीशी पडझड होताना दिसते, कारण जी टॉप ऑर्डर मित्रांनो म्हटलं जातं, जे 3 फलंदाज, ती टॉप ऑर्डर मात्र कापून काढण्यात कुलस्वामिनी बेलोशी संघाला यश मिळाले. 3 फलंदाज तब्बल बाद झालेत. धाव संख्या स्थिरावलेली आहे 7 धावांवर. तेजस सुद्धा मला वाटते पहिलाच चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका, कारण जे ज्याला स्कोअरबोर्डचं प्रेशर म्हटलं जातं, धावा येत नाहीये, टिचूल गोलंदाजी होते. पहिलं षटक संकेत पाटील, त्यानंतर आता प्रणय सोपेकर. अप्रतिम चॅनल मध्ये गोलंदाजी. यावेळी मात्र ऑन द स्ट्राईक केदार भगत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे. केदार बॅक टू द पॅव्हेलियन. अप्रतिम झेल कर्णधार निखिल वारगे याच्याकडून. कमा डीजे. टीम चॅनल मध्ये गोलंदाजी. यावेळी मात्र ऑन द स्ट्राईक केदार भगत. केदार बॅक टू द पॅव्हेलियन. अप्रतिम झेल. मित्रांनो, आपण 5 षटकांचा सामना खेळतोय, याचं सुद्धा भान ठेवायचं आहे, कारण तब्बल 3 फलंदाज आतापर्यंत शून्यावर बाद झालेत. तब्बल 3 फलंदाज. एक अल्पेशचा जर अपवाद वगळला तर कोणाच्याही बॅटला चेंडू व्यवस्थित लागलेला नाहीये. खरं तर हाच फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षकाला निवडलंय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फटका खेळलाय. चेंडू सुद्धा प्रणयचा म्हणावं तेवढा चांगला नव्हता, कारण चेंडू फुलटॉस होता. त्याला हवं तिथं मारता आलं असतं केदारला, पण केदारने मात्र शोधलंय ते निखिलला. केदार बॅक टू द पॅव्हेलियन. देवा आणि रोशन दोन्ही नवीन फलंदाज मित्रांनो. एकही चेंडू आतापर्यंत खेळलेले नाहीयेत. देवा ऑन द स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज अर्थात रोशन. 2 फलंदाजांवर खूप मोठी जबाबदारी. जे सेकंड ओव्हर आपण पाहतोय पॉवर प्लेची, त्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक बाहेर असणार आहेत 30 यार्ड सर्कलच्या. तर थोडंसं गोलंदाजाला कुशन आहे, एक्स्ट्रा कुशन आहे. आपण आता जर पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप कव्हर हे क्षेत्ररक्षक प्रणय सोपेकर साठी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. देवा सामना करतोय. यावेळी मात्र प्रणय येतोय राईट आर्म राऊंड द विकेट. चांगल्या चॅनलवर पडलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. रोशन पाटील तिथे तैनात आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि धाव जात नाहीये. देवा नक्कीच देवाकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत माऊली स्पोर्ट कुंट्यांची गोठी संघाला. यावेळी मोठा फटका आलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. या मॅच मधला पहिलाच अफलातून चौकार. कमा डीजे. अपेक्षा असणार आहेत माऊली स्पोर्ट कुंट्यांची. यावेळी मोठा फटका आलाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चेंडूवर आलेला हा चौकार 4 धावा देऊन गेलाय आणि त्यामुळे धाव संख्या सुद्धा डबल फिगर्स मध्ये अर्थात 11 धावांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. 4 बाद 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर माऊली स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी 4 बाद 11. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलवायचं आहे, कारण 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे. यानंतरची येणारी 3 षटकं हे गोलंदाजाला अर्थात भरपूर कुशन असणार आहे. बाउंड्री रायडर्स असणार आहेत. बाउंड्रीवर खूप क्षेत्ररक्षक असणार आहेत. सर्कलमध्ये मात्र 3 क्षेत्ररक्षक असतील. या मैदानावर खरं जर आपण पाहिलं तर थर्ड मॅन पॉइंट आणि फाईन लेगचा जो रिजन आहे तो डिफेंड करणं खूप कठीण आहे, कारण उतार आहे त्या बाजूला भरपूर. चेंडू एज लागली तर खूप वेगाने तिकडे पळतो. आणि आपण जर पाहिलं .645 नंबरची जर्सी परिधान केलेला पहिल्या षटकाचा स्टार गोलंदाज संकेत पाटील यावेळी आलाय 3रं षटक घेऊन. अप्रतिम फटका, पण तिथे कुशन आहे. डीप पॉइंट, चांगलं क्षेत्ररक्षण हुसेन कडून. 1 धाव मात्र पूर्ण केलेली आहे रोशनने. आणि देवाला ऑन द स्ट्राईक आणलंय. देवाच्या बॅट मधून आपण मागच्या षटकामध्ये एक जोरदार फटका पाहिला, चौकार पाहिला.
त्या प्रकारचे किंवा त्याहून चांगले त्याहून सरस फटके आता खेळावे लागतील, कारण गोलंदाजाला कुशनिंग आहे. आपण जर पाहिलं तर डीप फाईन लेग, डीप वाईडिश फाईन लेग, त्यानंतर स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक आहेत. एक शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे, शॉर्ट थर्ड मॅन आहे आणि पॉइंट आहे. अप्रतिम चेंडू, चेंडू पडल्यानंतर वळलाय, फलंदाजाला सोडून गेला, यष्टीरक्षक नरेशच्या हातात विसावलाय. निर्धाव चेंडू, या प्रकारच्या चेंडूने मित्रांनो सुहासचा बळी घेतला होता आणि त्या प्रकारचा चेंडू आता देवाला चकवतोय. अप्रतिम गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. यंदाच्या मोसमाचा विचार केला तर संकेतकडून तेवढी भेदक गोलंदाजी झालेली नाहीये, पण यावेळी मात्र आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर या मोठ्या स्टेजवर करताना संकेत पाटील. चांगला फटका आलाय, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नक्कीच तैनात आहे. सागर काटकर 1 धाव पूर्ण केलेली आहे या मैदानावर. खरं तर 2 धावा होणं बाउंड्री रायडर्स असताना खूप जिकिरीचं काम आहे. एका धावेवर रोखलंय, एका धावेच्या मदतीनं. धाव संख्या 4-13. विकेट पडत नाहीये पण धाव सुद्धा येत नाहीयेत. धावा येणं गरजेचं आहे. तब्बल तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा म्हणजे अक्षरशः या संघाचे 3-13 वाजल्यात जमा आहेत. पुढचा चेंडू यावेळी मात्र ऑफ स्पिन खेळला, कारण नॉन स्ट्राईकने रोशनने पाहिलं होतं की चेंडू डावखुऱ्या फलंदाजाला बाहेर गेला होता, म्हणजे मला तो आत येईल आणि त्या अंदाजावर खेळ आहे. मात्र चेंडू यावेळी फलंदाजाला सोडून बाहेर गेला, अर्थात लेग स्पिन चेंडू. पुढचा चेंडू संकेत पाटील. यावेळी मोठा फटका आलाय पण लॉंग ऑनच्या हातात विसावलाय चेंडू, अर्थातच फलंदाज बाद. तब्बल 5वा हादरा. कम ऑन डीजे. संकेत पाटील. यावेळी मोठा फटका आलाय पण लॉंग ऑनच्या हातात विसावलाय चेंडू, अर्थातच फलंदाज बाद. आपण तर रोशनने फटका चांगला खेळला होता, पण मित्रांनो MRI चे चेंडू आहेत, त्याच्यामुळे निव्हिया सारख्या बॅट फिरून चेंडू नक्कीच जाणार नाहीत. प्रॉपर टायमिंगची गरज आहे या षटकामधला, अर्थात तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा देवाने प्रयत्न केला अक्रॉस द लाईन खेळण्याचा, पुन्हा एकदा. यावेळी मात्र पंच नाराज. खरं तर गोलंदाज सुद्धा नाराज आहे. फलंदाज खूप अक्रॉस गेला होता पण चेंडू जास्त वळलाय, मला वाटते ऑफस्टम्पच्या खूप बाहेर निघालाय. पंचांकडून स्वैर घोषित होते. एका धावेची भर. धाव संख्या 5-14. शेवटचा चेंडू ऑन द स्ट्राईक देवा. यावेळी मात्र चेंडू स्टंप्स मधून फिरवलाय. देवाला काही बोलण्यासाठी ठेवलेलंच नाहीये. अप्रतिम चेंडू. षटक संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ 15 धावा दिल्यात कुलस्वामिनी बेलोशी संघाने आणि 5 अतिशय महत्वाचे फलंदाज, अर्थात मित्रांनो सगळ्या ग्रामीण असोसिएशनचा हा संघ असल्यामुळे फलंदाजांची वानवा नाही आहे. आलेला 11 नंबरची जर्सी परिधान केलेला तन्मय सुद्धा मित्रांनो दिसायला जरी छोटा असला तरी त्याच्याकडे एकाहून एक सरस फटके आहेत आणि मी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे हे खूप मोठं स्टेज आहे. अख्ख्या ग्रामीण विभागाची एकत्र ही लीग आहे. तन्मय सारख्या नवोदित खेळाडूला हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. आपली उपयुक्तता, आपलं कौशल्य दाखवण्यासाठी हे खूप मोठं स्टेज आहे. नक्कीच मित्रांनो संकेत पाटील ज्यासाठी तब्बल 12,500 मोजले होते, 2 षटक, 6 धावा आणि 2 विकेट्स, अतिशय महत्वाच्या 2 विकेट्स. पैसा वसूल, गिरीश पाटलांच्या भाषेत बोलायचं झालं तर पैसा वसूल कामगिरी संकेत पाटील कडून पाहायला मिळाली, पण पारितोषिक काय आलेलं नाहीये गिरीश पाटलांकडून. मी बोलल्याबरोबर लगेच संकेत पाटीलच्या या कामगिरीसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. शेजारी बसलेले सरपंचांनी जो टोमणा मारला त्याच्यामुळे ते पारितोषिक आलंय. तब्बल 500 रुपये संकेत पाटीलसाठी वळतोय मैदानाकडे आलेला गोलंदाज कर्णधार निखिल वारगे, माफ करा. अष्टपैलू खेळाडू, बॅट्समन, बॉलर घेऊन आलाय. 4थं षटक. सामना करतोय तन्मयला मात्र निखिलच्यावर हल्लाबोल करावा लागेल, कारण हेच ते षटक आहे मित्रांनो धावगती वाढवण्याचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. निखिल मारा करतोय. पहिला चेंडू, पण निखिलने सुद्धा अगदी या 2 गोलंदाजांच्या पावलावर पाऊल ठेवून ते चॅनल पकडले.
पहिला चेंडू ऑस्टमच्या खूप बाहेर, अर्थात जी व्हाईट लाईन आहे व्हाईटची त्याच्या आसपास वैध चेंडू. तन्मयने मात्र चेंडू लांबून खेळण्याचा प्रयत्न केला, अर्थात तन्मय चेंडू हुकलाय. खूप दुसरे सुद्धा एरिया मित्रांनो असतात मिड विकेट आणि लॉंग ऑन सोडून स्कोरिंगसाठी, ते आपण बघत नाही, पाहत नाही. यावेळी मात्र खूप बाहेर पडलेला चेंडू पंचांनी स्वैर घोषित केलाय. एका धावेची भर, धाव संख्या 16. सोळा धावांपर्यंत मजल मारली आहे. चौथं षटक प्रगती पथावर आहे. निखिल वार्गेचा एक चेंडू झालाय. तन्मय ऑन द स्ट्राईक. चांगला फटका आलाय, पण त्यावर एकापेक्षा जास्त धाव मिळणार का? नक्कीच प्रयत्न तर केलाय, चॅलेंज केलंय आणि चॅलेंज कंप्लीट सुद्धा केलंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तन्मय अगदी तरुण खेळाडू आहे, त्याच्यामुळं अर्थात त्याच्या पायामध्ये ती चपळता आहे. 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत थ्रो येईपर्यंत. या 2 धावांच्या मदतीनं 18 धावांपर्यंत मजल मारली आहे. चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. यावेळी मात्र इथे तन्मय बाद झालाय. खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू भिरकावून द्यायला हवा होता, पण चेंडू बॅटची टॉपेज घेतोय. फलंदाज तन्मय बाद. कमाटीचे मात्र इथे तन्मय बाद झालाय. खरं तर आखूड जोरदार फलंदाजी करावी लागेल. मैदानामध्ये अद्यापही देवा आहे, पण देवाकडून सुद्धा तेवढीशी चांगली कामगिरी मित्रांनो झालेली नाही अद्यापपर्यंत. चालू असलेलं षटक आणि यानंतर येणारं एक षटक, या 2 षटकांमध्ये आपण मिळून जर 30 धावा जमवल्या तर एक फायटिंग, टोटल फायटिंग म्हणता येणार नाही, पण काहीतरी एक सन्मानजनक धावसंख्या आपल्या संघासाठी आपण 2 जण उभाराल. कारण तब्बल 6 गडी बाद झालेत. निखिल वार्गे मारा करतोय. 4थं षटक प्रगती पथावर आहे. ऑन द स्ट्राईक प्रवीण. प्रवीणसाठी आपण पाहिलं तर फाईन लेगला बाउंड्री रायडर नाहीये, अर्थात तो एरिया मात्र मोकळा ठेवलेला आहे. पुढचा चेंडू निखिलचा. यावेळी आपटलेला चेंडू, चांगला फटका आणि इथे खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल साठी नक्कीच तिथे जे पाठीराखे आहेत त्यांच्याकडून खूप जोरात आवाज झाला, झेल घ्यायला हवा होता, पण मित्रांनो चेंडू खूप वेगाने गेला, खूप वेगाने लँड झाला. खरं तर त्या क्षेत्ररक्षकाने, प्रसन्न मला वाटते आहे, प्रसन्न गायकर आहे, प्रसन्न गायकरने प्रसंगावधान राखलं आणि एका धावेवर रोखलंय. ते म्हणजे माऊली स्पोर्ट्स गुंट्यांची गोटी संघाच्या फलंदाजांना. या एका धावेच्या मदतीनं 19 धावांपर्यंत मजल मारली आहे. या षटकातले 2 चेंडू शिल्लक. अतिशय स्वस्तात घालवलंय निखिलचं हे षटक. आणि आता मात्र देवाला संधी असेल, कारण देवा ज्या प्रकारचे चेंडू प्रिफर करतो खेळायला, ती लेंथ आता येणार आहे. मात्र त्या लेंथवर फटके मारणार का देवा, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. अप्रतिम चेंडू. यावेळी मात्र लेंथ बदलले निखिलने. चेंडू थोडासा पुढे लँड केलाय. मागचे जर चेंडू पाहिले आपण तर आखूड टप्प्याचे होते बरेचसे, पण यावेळी मात्र चेंडू गुडलेन स्पॉटवर लँड केलाय. चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक संकेत पाटील फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव मिळते. पुन्हा एकदा फलंदाज आपले एंड बदलतायत. प्रवीण स्ट्राईकवर येतोय आणि धाव संख्येने 20 गाठली आहे. अर्थात अद्यापही अतिशय तरुण धावसंख्या, तिला वार्धक्याकडे न्यावं लागेल, वय तिचं वाढवावं लागेल. निखिलचा या 4थ्या षटकामधला शेवटचा चेंडू
प्रवीण सामना करतोय. श्री गणेश वळवली संघाचा हा एक दमदार फलंदाज. यावेळी एज आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रोशन पाटील यांच्याकडून, अर्थात स्टम्प्स टिपता आले असते तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता देवा, पण अप्रतिम क्षेत्ररक्षण, अतिशय धोक्याची ती जागा आहे. एका धावेवर रोखलंय फलंदाजांना. या एका धावेच्या मदतीनं 21 धावा, 21 दुर्वांची जोडी, 21 मोदकांचा नैवेद्य जणू काही माऊली स्पोर्ट्स संघाने इथे श्री गणेश चरणी अर्पण केलाय. आणि त्या श्री गणेश संघाचा फलंदाज सुद्धा मैदानात आहे. येणारं षटक मात्र आपल्या फलंदाजीने गाजवावं लागेल या फलंदाजाला. येणाऱ्या षटकामध्ये किमान 20 धावा जर जमवता आल्या तर 40 ही नक्कीच या मैदानावर मित्रांनो आव्हानात्मक धावसंख्या नाहीये. पण आता ज्या कंडिशन मध्ये आहे तिथून कमबॅक करायचं असेल तर माझ्या मते 40 ते 45 हे टार्गेट सुद्धा, कारण माऊली स्पोर्ट्स संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. चार षटकामध्ये 21 धावा म्हणजे जेमतेम 5 ची सरासरी राखण्यात यश मिळालंय. आणि जे मित्रांनो महत्वाचे फलंदाज होते ज्यांच्याकडून संघ मालकाला कर्णधाराला अपेक्षा होत्या ते बिनीचे फलंदाजच अतिशय स्वस्तात बाद झाले. त्यामुळे या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर माऊली स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघ थोडासा पिछाडीवर पडलाय. प्रवीण आणि देवा अद्यापही मैदानात आहेत. गोलंदाज प्रवीण शेवटचं षटक घेऊन आलाय. द्वारकाधीश वळवली संघाचा हा गुणी गोलंदाज. पहिला चेंडू तर चांगल्या चॅनल मध्ये टाकला. जे गेम प्लॅन आहे मित्रांनो, गेम प्लॅन जो कर्णधार करतो त्या गेम प्लॅन नुसार गोलंदाजांनी गोलंदाजी करणं सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. आपण जर पाहिलं तर जे माऊली स्पोर्ट्सचे गोलंदाज आहेत, कुलस्वामिनी बेलोशी संघाचे, त्यांनी अगदी परफेक्ट गोलंदाजी केली आहे. त्या चॅनलवर गोलंदाजी केली आहे. जिथे कर्णधाराची अपेक्षा होती त्या आणि त्या चॅनलवर गोलंदाजी केली आहे. त्यामुळे फलंदाजांना कुठल्याही फ्रीबीज दिल्या नाहीयेत. आणि ज्या फ्रीबीज मिळाल्या प्रणय सोपेकरच्या गोलंदाजीवर त्यांना कन्व्हर्ट करता आलेलं नाहीये फलंदाज जे होते माऊली स्पोर्ट्सचे. यावेळी मात्र राऊंड द विकेट. सुरेख चेंडू अँगल होऊन आतमध्ये वळलाय. फलंदाज देवा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 षटक तब्बल या मैदानावर आहे. पण त्याच्या बॅट मधून अजूनही मोठा फटका, एक प्रणय सोपेकरला बसलेला चौकार सोडला तर मोठा फटका आपण पाहिलेला नाहीये. त्यामुळे कॉन्फिडन्स अतिशय खाली असेल. त्या कॉन्फिडन्सला बूस्ट करायचं आहे तर आईस फॅक्टरी दाखवावी लागेल प्रवीणला. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र एक क्रॉस बॅटेड फटका आलाय. मिड विकेटला प्रसन्ना फील्ड करेल तोपर्यंत केवळ 1 धाव. या एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 23. 6 बाद 23. यावेळी ऑफस्टम्पच्या खूप बाहेर होता. प्रवीणने मात्र चेंडू बॅट वर घेतलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 1 धाव. एका धावेच्या मदतीनं धाव फलक 24 धावांपर्यंत. मित्रांनो सगळ्यांना विनंती आहे, आपण ज्या संघाचे पाठीराखी असाल, खेळाडू असाल, कोणी असाल, कृपया रस्त्यामध्ये आपण वाहन पार्किंग करू नका. जर आपण रस्त्यामध्ये वाहन पार्किंग केले तर मग आमचे स्वयंसेवक आपल्या गाड्या कुठेही नेऊन ठेवतील. स्वैर चेंडू येतोय. कृपया नोंद घ्या. आपल्यासाठी प्रशस्त पार्किंग आहे. पुढे जे मैदान आहे मैदानाच्या मागच्या बाजूला तिथे आपण पार्किंग करू शकता किंवा कॉमेंट्री बॉक्सच्या मागच्या बाजूला सुद्धा भरपूर जागा आहे. सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण कृपया येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये वाहने पार्किंग करू नका. धन्यवाद. स्वैर चेंडू आलाय आणि यावेळी मात्र देवाने एक देखणा फटका अर्थात षटकार आलाय देवाच्या बॅट मधून. पहिला षटकार या सामन्यातला. कमॉन डीजे. कृपया येण्या जाण्याच्या रस्त्यामध्ये वाहने पार्किंग करू नका. धन्यवाद. स्वैर चेंडू आलाय आणि यावेळी मात्र देवाने एक देखणा. धन्यवाद. 31 धावांपर्यंत मजल मारली आहे. म्हणजे या षटकामध्ये तब्बल 10 धावा आल्यात. 10 धावा आल्यात आणि त्या 10 धावांमध्ये या षटकाराचा खूप मोठा वाटा आहे.
अर्थात देर आहे दुरुस्त आहे. आणखी एक षटकार मात्र देवा थोडीशी या सामन्यामध्ये चुरस वाढवू शकेल. 31 धावा झाल्यात. प्रवीणचा आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, एक खणखणीत फटका ऑन द आईस फॅक्टरी. षटकार. झाल्यात. प्रवीणचा आणि या इनिंग मधला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, एक खणखणीत फटका ऑन द आईस फॅक्टरी. षटकार. मात्र कुठेतरी सामना अर्थात मी वळवला नाही म्हणणार, पण वारे व्हायला सुरुवात झाली आहे. ती म्हणजे माऊली स्पोर्ट्स कुंट्यांची गोटी संघाच्या बाजूने. दोन शेवटचे चेंडू शॉर्ट पिच चेंडू प्रवीणचे. दोन्ही चेंडू गेले बेकरी रिजन मध्ये, अर्थात स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. 37 धावा धावफलकावर जमवल्यात आणि 38 धावांचं सोपं लक्ष ठेवलंय. कारण 8-45 म्हणजे 8 धावा प्रतिषटक जरी केल्या तरी सहज हे टार्गेट चेस होऊ शकतं. पण जी खूपच दयनीय अवस्था झाली होती 3 किंवा 4 षटकानंतर, त्यात मात्र थोडासा जीव ओतलाय तो म्हणजे देवाने तब्बल 19 धावा आपल्या संघासाठी केल्यात. अर्थात 11 चेंडू सुद्धा तो खेळलाय. पण मित्रांनो, बिनीचे तब्बल 4 फलंदाज शून्यावर बाद झाल्यानंतर देवाकडे दुसरा ऑप्शन सुद्धा नव्हता. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्याने आपल्या संघाला सावरलंय असं म्हणायला हरकत नाहीये. 38 धावा, येणारी 5 षटकं. आणि मित्रांनो, त्या 5 षटकांचं धावतं समालोचन अर्थात कॉमेंट्रीसाठी मी घेऊन जातोय आपल्याला आपल्या विभागातला अतिशय गोड आवाज निशांत पाटीलकडे. ओव्हर टू यू निशांत. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद पराग दादा. अगदी आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये असो किंवा कोणत्याही मोठमोठ्या स्पर्धा असू द्या, परंतु पराग दादाचे समालोचन आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळतं. आणि नक्कीच शब्दभांडार खऱ्या अर्थानं मी अगदी लहानपणापासून ज्याच्या माध्यमातून ऐकत आलो असं पराग दादा याचं आपण समालोचन ऐकलेलं, त्याबद्दल नक्कीच पराग दादाचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. अगदी संपूर्ण 3 दिवस माझ्या समवेत हे सुद्धा माझ्या समवेत जॉईन असणार आहेत. तर वळूयात मैदानाच्या दिशेनं. सर्व संघांना विनंती आहे की आपण मैदानामध्ये उतरताना लाईनमध्ये उतरायचं आहे, जाताना सुद्धा लाईनमध्ये जायचं आहे. ही विनंती आहे कारण स्पर्धा मोठी आहे. या स्पर्धेचे नियमसुद्धा तितकेच स्ट्रिक्ट आहेत. तर सर्व संघांना ज्यावेळेस आपण मैदानामध्ये प्रस्थान करताना आपला संघ नायकाला मी सांगतोय की आपण जाताना आपल्या संघाला लाईनमध्ये घेऊन जायचं आहे आणि येताना सुद्धा लाईनमध्ये घेऊन यायचं, कारण ते दृश्य दिसायला फार चांगलं वाटतं. कारण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आपण अगदी जगभरामध्ये दाखवतोय. तर वळूयात मैदानाच्या दिशेनं. या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं क्रिकेटने मात्र रंग दाखवायला सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट मॅच या ठिकाणी मी अनाऊन्स करतोय. आई गावदेवी अंदोशी विरुद्ध अतुल स्पोर्ट्स 11 घोटवडे या दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती करतोय या ठिकाणी लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय खूप मोठी लढत, बिग बॅटल क्रिकेटचं पाहायला मिळतोय. माझ्या समवेत स्कोररच्या भूमिकेत ज्याने खऱ्या अर्थानं अगदी सकाळी चांगली मेहनत केली पप्पू खारकर, आणि आता माझ्या समवेत निमिष राऊत हे स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. कारण प्रत्येकाला माहिती आहे ग्रामीण प्रीमियर लीग ही सर्वांची आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि प्रत्येकजण या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं खूप चांगलं सहकार्य हे आम्हाला मात्र मिळत आहेत. तर जिंकण्यासाठी पाहिलं तर 38 धाव्यांची गरज आहे, येणारी 5 षटकं. ग्रामीण प्रीमियर लीगचा आपण फॉर्मॅट जर पाहिला तर आपल्याला 3 मॅचेस मात्र खेळायला मिळणार आहे. त्या 3 मॅचेसमध्ये आपण 2 मॅच जर जिंकलात तर खऱ्या अर्थानं सुपर 8 मध्ये आपण जाणार आहात. त्याच्यामुळे प्रत्येक संघाला हेच एक आव्हान असणार आहे की आपल्याला 3 सामन्यांपैकी ॲटलिस्ट 2 सामने मात्र जिंकायचे आहेत. जर 3 सामन्यांपैकी आपण 2 सामने हारलात तर या स्पर्धेमधून आपल्याला मात्र बाहेर व्हावं लागेल. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू हा महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक संघामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूला अगदी व्यवस्थित सिलेक्शन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये क्रिकेटमधील कौशल्य आहे, क्रिकेटमधील गुणवत्ता आहे, ज्याच्याकडे क्रिकेटमधला एक क्लास आहे, दर्जा आहे, अशा सर्व प्रकारचे खेळाडू आपण पाहिलं तर प्रत्येक संघामध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यामुळे कुठलाही संघ चांगला किंवा कुठलाही संघ या ठिकाणी थोडासा कमजोर असं म्हणता येणार नाही, की प्रत्येक संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. पहिला चेंडूवरती हल्ला बॉल, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या दिशेनं, 1 बाउन्स चौकारासाठी. संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. पहिला चेंडू
पहिला चेंडूवरती हल्ला बोल, चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या दिशेनं वन बाउन्स चौकारासाठी. तर आल्यानंतर एक चांगली सुरुवात आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 38 धावींची गरज आहे. गोलंदाज आपण पाहिलं तर सुहास हथळे चांगला कमबॅक पाहायला मिळतोय, कारण ज्या पद्धतीनं संकेतकडे क्लास आहे त्या पद्धतीचा क्लास आपण पाहिलं तर सुहासकडे सुद्धा आहे, कारण आपल्या ग्रामीणमध्ये कुंट्यांची गोटी संघाकडनं सातत्यानं त्याची आपण खेळ पाहत असतो आणि त्या प्रकारचा खेळ होणं सुद्धा गरजेचं आहे. तर अतुल स्पोर्ट्स 11 घोटवडे या संघाचा कर्णधाराला शेवटला 1 मिनिट आहे. आपण 1 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे, कारण माजी उपसरपंच प्रदीपजी देसाई आपणास विनंती करते की आपल्या शुभास्ते या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे, टॉस करायचा आहे. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चांगल्या पद्धतीने करून काढलेला आहे, परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वाईडिश मोड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, कारण आपण पाहिलं तर जरी 38 धावा या दिसायला सोप्या असल्या तरी टेनिस क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी मॅच खेळण्याची ताकद ही मात्र फलंदाजांमध्ये असते आणि गोलंदाजांसुद्धा. यावेळेला पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील मात्र जोरकस केलेली आहे. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला असेल तरी सुद्धा माझ्याकडे कमबॅक करण्याची कपॅसिटी आहे, ते पोटेन्शियल आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगला कमबॅक आपण पाहिलं तर सुहास हथळेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चौकार जरूर आला, परंतु आतापर्यंत आपण धावसंख्या पाहिली तर 5 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगला फटका आहे, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहे. केदार फक्त सिंगल मिळेल, तर डीप आपणास विनंती करतो या ठिकाणी टॉस चालू आहे, त्यांच्याकडे कॅमेरा मात्र फोकस करायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात नाणेफेकीचा कौल होतोय. चंदू शेळके आणि मनीष खंडागळे यांच्या मध्ये आणि नाणेफेकीचा कौल हा अर्थात आई गावदेवी अंदोशी या संघाकडे जात आहे. आपला निर्णय घ्यायचा आहे आणि मैदानामध्ये प्रस्थान करायचं आहे. चंदू शेळके आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तसेच मनीष खंडागळे आपणास सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला फटका पाहायला मिळत आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, क्लासिकल फटका. कमॉन डीजे. मनीष खंडागळे आपल्याला सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला फटका पाहायला मिळत आहे. चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, क्लासिकल फटका. तर एक खूप चांगला स्क्वेअर कट फटका आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॅट्समन सागरच्या माध्यमातून आलेला आहे. सागर म्हटलं की नक्कीच सातत्याने त्याच्या माध्यमातून अगदी चौफेर फटकेबाजी ही सातत्याने पाहायला मिळते. त्याच्यामुळे आता आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी प्रथम गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुहासनं 12 धावा खर्च केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आपण पाहिलं तर या ठिकाणी अजूनही जिंकण्यासाठी येणारे अर्थात 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावेची गरज आहे. 24 चेंडू आणि 26 धावा आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला संकेत पाटील ज्याने गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थानं आपलं वर्चस्व मात्र दाखवलेलं आहे. गोलंदाजी करत असताना फार चांगलं उत्कृष्ट दर्जाचं षटक हे अर्थात 2 षटकं त्याच्या माध्यमातून फेकण्यात आली होती. तर पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी चेंडू वाईटच्या बाहेर होता, परंतु त्याला मात्र आपल्या आवाक्यामध्ये घेऊन अगदी एक चांगला फटका आपण पाहिलं तर पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर आता 13 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. ग्रामीण प्रीमियर लीग आपण पाहिलं तर या ठिकाणी अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशन कुरुल ते चिंचोटी व अनंत कुंदी फाउंडेशन खानाव यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेला बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ पाहिलं तर शॉर्ट टर्माच्या दिशेनं आणि नक्कीच मित्रांनो क्रिकेटमध्ये चढ उतार सातत्यानं पाहायला मिळत आहेत. कधी षटकार येतात, कधी निर्धाव चेंडू आणि क्रिकेटमध्ये बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपण सातत्यानं पाहत असतो. या ठिकाणी महत्त्वपूर्ण मॅच आहे. पहिली मॅच जर आपण जिंकलात तर खऱ्या अर्थानं आपल्याला सुपर 8 मध्ये जाण्याचे जे चान्सेस आहेत ते मात्र भरपूर प्रमाणात होत असतात. यावेळेला आपण पाहिलं तर अगदी हलक्यातने घेऊन काढलेलं आहे. त्यांना माहिती आहे या ठिकाणी आपण जर घाई गडबड केली तर कुठेतरी विकेट जाण्याचे चान्सेस आहेत. मॅच आपल्या कंट्रोलमध्ये आहे. कुठल्या प्रकारची घाई केली तर या ठिकाणी नक्कीच आपल्याला ते उपयोगाचं ठरणार नाहीये आणि त्याच्याचमुळे या ठिकाणी सिंगल आणि डबल याला जास्त प्राधान्य मात्र देण्यात येत आहे. मी सातत्यानं म्हणत असतो की एक समजदारचं क्रिकेट, एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्या डोक्यामध्ये सुरू असणं फार गरजेचं असतं. आपल्याला कोणत्या क्षणी अटॅक करायचा आहे, कोणत्या क्षणी आपल्याला डिफेन्सिव्ह खेळायचं आहे हे आपल्या डोक्यामध्ये सातत्यानं चालू ठेवावं लागतं, तरच मित्रांनो आपण त्याच्यामध्ये विजयी होऊ शकतो.
यावेळेला पुन्हा एकदा अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूने बॅटचा आतला हिस्सा घेतला आणि चेंडू सर आपण पाहिलं तर मिडॉन क्षेत्रामध्ये फक्त सिंगल मात्र मिळणार नाहीयेत. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं अल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14 ही धावफलकावरती आतापर्यंत लागलेली आहे. यावेळेला मात्र खूप चांगला फटका, चेंडू सरळ येतोय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अर्थानं अल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. धावसंख्या 14 ही फलकावरती आतापर्यंत लागलेली आहे. यावेळेला मात्र खूप चांगला फटका, चेंडू सरळ येतोय वन तर या बाउन्स ठिकाणी आपण पाहिलं तर बाहेर खूप चांगला फटका 4 धावांसाठी 4 धावेच्या मदतीने 18 धावा या धावफलकावरती आलेली आहेत. यावेळेला पुन्हा एकदा बॅट सेकडा घेऊन चेंडू सरळ जातोय अर्थात बॅकवर्ड डिमॉलच्या दिशेनं सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा येतोय हा दुसरा चौकार. कमॉन डीजे. बॅटिंग करणारा संघ पाहिलं तर थोडासा आगेकूच करतोय, विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय, परंतु त्यांना रोखायचं असेल, त्यांना जर कमी धावेंमध्ये या ठिकाणी त्यांचं आव्हान हॅलो. यावेळेला बॅकफुटला जाऊन फक्त पंच करण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा. ज्या पद्धतीनं आपण इंटरनॅशनलमध्ये खेळ पाहतो, ज्या पद्धतीनं आपण IPL मध्ये खेळ पाहतो, तोच खेळ या ठिकाणी या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एखादा खराब चेंडू असेल तर त्याच्यावरती नक्कीच अटॅक केला जातोय, परंतु त्याच वेळेला एखादा चेंडू चांगला असेल तर त्याचा सन्मान सुद्धा केला जातोय. हा मित्रांनो क्रिकेट असतो. यावेळेला पुन्हा एकदा जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न आपण पाहिलं तर पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय स्क्वेअर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मात्र मिळणार आहे. चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर 24 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागलेली आहेत. गोलंदाजांना या ठिकाणी मात्र लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला जिंकायचं असेल तर विकेट घेणं हे आता मात्र फार महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर, सागर करकरच्या बॅट मधून येतोय हा एक षटकार. फार महत्वाचं आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतो, चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. गिरीजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक सागर काटकरसाठी. यावेळेला पुन्हा एकदा मारायचं होतं ऑन साईडला, चेंडू गेला ऑफ साईडला, सिंगल मात्र मिळणार आहे. आणि आपण समीकरण पाहिलं, इक्वेशन पाहिलं तर येणारे अर्थात 14 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. 14 चेंडू आणि 7 धावा या मॅच मध्ये पूर्णपणे जी आपली पकड आहे, विजयाची सांगड आहे, ती फलंदाजांना मात्र आता केलेली आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न काही वेळापुरता फसला होता, कारण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, परंतु या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा मात्र जमा झालेल्या आहेत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आतापर्यंत पाहिली तर 33 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. फक्त 5 धावेची गरज आहे. वन साइड आपण ही मॅच जर पाहिली तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या संघाकडे जात आहे कुलस्वामी 11 बेलोशी. संघ मालक आहेत अर्थात श्रीधरजी बोपी साहेब आणि संघ मालक आहेत अर्थात निखिल वारगे यांच्या आपण पाहिलं तर मार्गदर्शनाखाली हा खेळणारा संघ. आणि खूप चांगली या ठिकाणी बॅटिंग बॉलिंग अगदी सर्व काही एकदम योग्य, खूप चांगली प्रॅक्टिस मात्र पाहायला मिळत आहे. आणि आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. समीकरण पाहिलं तर आता येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावेची गरज आहे. समीकरण जरी दिसायला सोपं वाटलं असलं तरी सुद्धा मित्रांनो मॅच आहे, कारण कित्येक अशा मॅचेस आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो ज्या मॅचेसमध्ये 12 चेंडू मागे एकही धाव मात्र दिले नाही. अशी 2 सामने मी समालोचन करताना रायगड जिल्ह्यामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजांकडे ती संधी आहे, आपल्याकडे प्रूव्ह करण्याची ही संधी आहे. आणि अर्थात मल्याण गावातील एक तरुण आणि खऱ्या अर्थानं ज्याने कमी वयामध्ये स्वतःचं नाव या ग्रामीण टेनिसमध्ये केलंय असा येतोय सोहम प्रकाश माने. पहिलाच चेंडू आपण पाहिला तर बॅकफुटला जाऊन या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, परंतु अशा पद्धतीनं आपण
नाही खेळ करू शकत, कारण गोलंदाज एकतर युवा आहे. त्याला जर तुम्ही अशा प्रकारचं सहाय्य करत असाल तर कुठेतरी त्याचा आत्मविश्वास आहे तो कमी होईल. अगदी कित्येक मॅचेस ज्या सोहमनं आपल्या मल्याण गावासाठी जिंकवलेल्या आहेत. आता नुकतीच 10वीची परीक्षा त्याची संपलेली आहे आणि आज खऱ्या अर्थानं त्याला टेनिस क्रिकेटसाठी ही परभणी आहे. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त अफलातून चेंडू, अगदी व्हरायटी मात्र पाहायला मिळत आहे. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, आणि आता आपण पाहिलं तर कॉट बिहाइंड द विकेट. बॅट्समन सागर काटकर बॅक टू द पॅव्हलियन. 35 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर 3 धावेची गरज आहे. कारण मी सातत्यानं म्हणत असतो मित्रांनो, सामना जिंको किंवा हारो, परंतु आपला खेळ मात्र दाखवायचा आहे. कारण आता आपण पाहिलं तर या ठिकाणी सोहमने चांगला खेळ जर केला तर त्याच्या गावामधून खेळत असताना नक्कीच त्याचं प्रमोशन करण्यात येईल. त्याला कदाचित प्रथम षटक देण्यात येईल किंवा द्वितीय षटक देईल. त्याच्यामुळे मॅच जिंको किंवा हारो, परंतु आपला वैयक्तिक जो परफॉर्मन्स आहे तो मात्र दाखवा. आणि त्या खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर सोहम मानेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी 15 वर्षाचा हा खेळाडू, परंतु मल्याण गावामध्ये खेळत असताना ज्याने कमी वयामध्ये आपल्या संघाला जास्तीत जास्त विजय प्राप्त करून दिलेले आहेत. आणि आज मात्र आपल्या या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये सुद्धा त्या प्रकारची अव्वल दर्जाची कामगिरी ही सोहम मानेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अजूनही येणारी 4 चेंडू शिल्लक आहेत. या 4 चेंडू मागे सोहमला फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला मात्र फलंदाजाला मोठे फटके मारण्यापासून किंबहुना निर्धाव चेंडू काढायचे आहेत. त्या अनुषंगाने किंवा त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या 2 चेंडू मागे 1 धाव खर्च केली. एक महत्त्वपूर्ण फलंदाज सागर काटकरला मात्र बाद केलेले आहेत, ज्याने वैयक्तिक 16 धावेचं योगदान हे आपल्या कुलस्वामी निलेम बेलुशी संघासाठी दिले आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेनं. या ठिकाणी 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या ठिकाणी कुलस्वामी 11 बेलुशी संघ विजयी होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि त्यानंतर अर्थात माऊली स्पोर्ट या संघाला पुढील राऊंडसाठी हार्दिक शुभेच्छा.